सर्वांना नमस्कार. अहिल्यानगर सिटीमध्ये शुक्रवारी एक घटना घडला होता. त्यामध्ये धीरज परदेशी काल 2 वाजे सुमारास ते मयत झालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही दखल घेतलेला आहे आणि 24 तासाच्या पूर्वी आम्ही मुख्य आरोपीला सर्वांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि काल आम्ही अटक पण केलेला आहे. तदनंतर जे फॅमिलीच्या रिक्वेस्टनुसार त्यांच्या पोस्टमॉर्टम आम्ही छत्रपती संभाजीनगरला आम्ही पाठवलेला आहे काल, आणि आता त्यांच्या पोस्टमॉर्टम पण सुरू झालेले आहे. आणि पूर्ण सिटीमध्ये आम्ही मोठा बंदोबस्त लावलेला आहे. आणि जनताला हे मीडिया माध्यमातून मी सर्वांना मी आवाहन करतो, कोणीही कायदा हाताला घेऊ नये, कोणी कोणत्याही प्रेशरमध्ये तुम्ही जबरदस्ती शॉप बंद करू नये. कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर लगेच तुम्ही डायल 112ला संपर्क करा, नाहीतर ठिकठिकाणी आमचा बंदोबस्त लावलेला आहे, त्यांना पण तुम्ही संपर्क करा. लोकल ठाणेदार पण संपर्क करा. फिक्स्ड पॉईंट बंदोबस्त लावलेला आहे. 2 व्हीलर पेट्रोलिंग, 4 व्हीलर पेट्रोलिंग आणि SRPF तर 3 कंपनी शहरामध्ये आहे. तो पूर्णपणे आमचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. फक्त जनताला मी आवाहन करतो, हे तुमच्यासाठी आम्ही हे बंदोबस्त नेमलेला आहे. कोणाला दबावामध्ये काही तुम्हाला त्रास असेल तर लगेच आम्हाला कळवा, आम्ही तुमच्यासाठी आहे. आणि बाकीचे आंदोलन करणारे लोकांना पण विनंती आहे, पोलीस त्यांचा तपास योग्यरित्या करत आहे आणि तुम्हाला काही कोणालावर संशय असेल तर तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही चौकशीमध्ये निष्पन्न करून त्यांच्यावर पण कठोर कारवाई करणार आहे. मात्र यात तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून, जे FIR मध्ये जे नाव टाकलेलं आहे त्यांच्या अतिरिक्त आम्ही 2 अजून लोक जे मदत केलेलं आहे त्यांना पण आम्ही अटक केलेलं आहे. एकूण आम्ही 6 आरोपीला अटक केलेलं आहे. ते जे नाव दिलेलं होतं FIR मध्ये त्यांना सर्वांनी आम्ही अटक केलेलं आहे. आणि जे त्याच्या मागे कोण आहे ते पण तपास सुरू झालेला आहे. तो तपासमध्ये जे माणूस समोर येत आहे, म्हणजे जे हा घटनामध्ये जे सहभाग घेतलेला आहे डायरेक्ट या इनडायरेक्ट, त्यांच्यावर पण आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांच्यावर पण आम्ही कठोर कारवाई करणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.